अहिल्यानगर शहर मतदारसंघ हा मुळातच शिवसेनेचा मतदारसंघ आहे. 25 वर्षापासून ही जागा शिवसेनेकडे होती. अर्थात अनिल राठोड हे आमदार 25 वर्षापासून अहिल्यानगर शहराचे होते. आपणही आता ह्याच मुद्द्यावर आपण राजकारण करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो हे कुठेतरी त्यांच्या डोक्यात आलं असावं. त्या अनुषंगाने त्यांनी ही सगळी वाटचाल सुरू केलेली आहे. शहराचं नामकरण झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं. ह्या नामांतराचा सुद्धा मुद्दा निवडणुकीच्या कालावधीत घातला गेला. तर ह्या नामांतरामुळे त्यांनी हा स्वतःमध्ये बदल केला असावा असं मला वाटतं. अर्थात विधानसभेच्या अगोदर पासून देखील ते भगवे हे उपरणं वगैरे घेऊन फिरायचे नगर शहरात, अहिल्यानगर शहरामध्ये. तेव्हापासूनच त्यांची हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू झाल्याचं दिसून आलेलं आहे. भटक्याची पंढरी म्हणून मढीच्या यात्रेकडे पाहिले जाते. 700 वर्षाची परंपरा आहे. प्रथमच असं झालं की यापूर्वीच्या ज्या यात्रोत्सव झाल्या, सर्व समाज एकत्र येऊन यात्रोत्सव साजरे करत होते. मात्र यंदा ग्रामसभेने एक ठराव घेतला, मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घातली. राणे आले आणि तिथनं भाषण केल्यानंतर एकच लक्षात येतं की तिथं काहीतरी राजकारण करायचं, हिंदुत्वाचा मुद्दा आवळून धरायचा आणि आम्ही हिंदुत्वावर किती काम करतोय हे दाखवण्याचा राणेंचा हा प्रयत्न होता. नमस्कार, मी रोहित हरी. द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरमध्ये एक नवा वाद पेटलाय आणि तो म्हणजे मढीच्या यात्रेचा वाद. खरं तर मढी ही भटक्या विमुक्त जाती जमातींची पंढरी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी मढीची यात्रा ही जिथं भरते तेव्हा इथं अफाट गर्दी असते आणि मढीची यात्रा ही महाराष्ट्रातली एक महत्वाची आणि ज्याला म्हणतो आपण की सामाजिक पर्स्पेक्टिव्हने देखील खूप महत्वाची मानली जाणारी यात्रा आहे. पण या यात्रेमध्ये एक ठराव यंदा मंजूर करण्यात आलेला आहे तिथल्या ग्रामसभेकडनं आणि ही जी यात्रा आहे ती वादात सापडली आहे. ही मढीच्या यात्रेमध्ये मुसलमानांना दुकानं लावायला बंदी करण्यात आलेली आहे आणि असा ठराव इथल्या मढीच्या ग्रामसभेने केलेला आहे. नेमका या मढीच्या यात्रेचा वाद काय आहे आणि या वादांनी अहिल्यानगर मधलं राजकारण कसं भगवं होतंय किंवा कसं बदलतंय, नितेश राणेंची या सगळ्या वादात एंट्री झाली आहे, हे सगळे विषय आपल्याला समजून घ्यायचे. त्यासाठी आपल्यासोबत अहिल्यानगरचे स्थानिक पत्रकार आणि दैनिक भास्कर ग्रुपचे दिव्य मराठीचे अहिल्यानगर प्रतिनिधी बंडूजी पवार आपल्यासोबत आहेत. बंडूजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. या निमित्ताने तुम्ही आमच्याशी जोडले जात आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडी अर्थात बघतच असाल की मढीची यात्रा किंवा तिथं जे काय राजकारण सुरू आहे. तर मला तुम्हाला आधी विचारायचे की हे मढीची यात्रा हे जे काही प्रकरण आहे किंवा हे मढीची यात्रा इतकी महत्वाची का मानली जाते, काय असते मढीची यात्रा म्हणजे? भटक्याची पंढरी म्हणून मढीच्या यात्रेकडे पाहिले जाते. 700 वर्षाची परंपरा आहे. अर्थात समाधी घेऊन 700च्या आसपास वर्ष झालेले आहे कानिफनाथांना. त्यामुळं दरवर्षी होळीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ होत असतो आणि देशभरातून नव्हे तर बाहेरच्या राज्यातून देखील लोक येत असतात. विशेषतः इथला गाढवाचा बाजार प्रसिद्ध आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ठराव तिथं घेतले जातात भटक्यांच्या संबंधात. त्यामुळे महाराष्ट्रातून हा दरवर्षी ओघ वाढतच राहत असतो. त्यामुळे ही यात्रा विशेष करून ह्या जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी प्रसिद्ध आहे असं म्हटलं जातं. आणि प्रथमच असं झालं की यापूर्वीच्या ज्या यात्रोत्सव झाल्या, सर्व समाज एकत्र येऊन यात्रोत्सव साजरे करत होते. मात्र यंदा ग्रामसभेने एक ठराव घेतला, मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घातली. मात्र तो ठराव नंतर रद्द पण ठरवण्यात आला आहे. पण एकंदरीत पाहता की समाज सलोख्याचं वातावरण या यात्रा उत्सवानिमित्त दरवर्षी पाहायला मिळतं. यंदा फक्त हा फरक पडला की हा ठराव झाल्यामुळे लोकांमध्ये, त्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. तसेच जे व्यावसायिक करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून लोक येणार होते त्यांच्यामध्ये देखील मोठा संभ्रम आहे. विशेषतः यात्रा उत्सव 2 दिवसावर आलेला असताना अद्याप तिथं असं हे झालेलं नाही. कालच एक तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी बैठक देखील घेतली आहे. त्या बैठकीमध्ये देखील सलोख्या ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी प्रशासनाने आवाहन जरी केलं असलं तरी संभ्रम मात्र अजूनही
कायम आहे. या निमित्ताने एक प्रश्न असा येतोय की नेमका काय प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि मुसलमानांना या यात्रेमध्ये दुकानं लावण्यास बंदी का करण्यात आली? ह्याच्या आधी कधी नव्हतं, पहिल्यांदा हे झालेलं आहे. नेमकं मागच्या घडामोडी काय त्या सगळ्या घटनेमागच्या? मागच्या घडामोडी त्या प्रमाणात काही अशा घडामोडी झालेल्या नाहीत तिथं. पण मला असं वाटतंय की तिथल्या स्थानिक राजकारणाचा काहीतरी इश्यू असावा, त्यामुळं हा निर्णय ग्रामसभेने घेतला असावा. पण त्या ठराव घेत असताना सर्वांचीच मंजुरी होती असं पण नाहीये. आता पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा येतो की पुन्हा एकदा ग्रामसभा घ्यायची आणि परत एकदा ठराव घ्यायचा. पण ग्रामस्थ मध्ये दोन गट पडलेले आहेत. एक गट म्हणतोय की असं ठराव नको घ्यायला, आणि एक म्हणतोय की घ्या म्हणून. ह्या गटातटामुळं हा विषय थोडासा वाढत चाललेला आहे. मात्र प्रशासनाने काल जी बाजू मांडली त्यांनी बैठक घेऊन, त्यांनी असं स्पष्ट केलं की व असं काही होईल किंवा करू नका असं आवाहन देखील त्यांना केलेलं आहे ग्रामस्थांना. या सगळ्या प्रकरणामध्ये एक वाद असा झाला होता की संजय मरकड हे तिथले माझ्या मते सरपंच आहेत त्या गावचे, आणि हो. त्यांनी ग्रामसभेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. ग्रामसभेत जेव्हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला तेव्हा काही गावकऱ्यांनी असा आरोप केलेला आहे की आधी खरं तर ग्रामसभा ही वेगळ्या कारणासाठी बोलवण्यात आली होती, आणि जेव्हा काही ग्रामस्थ तिथून निघून गेले तेव्हा काही ग्रामस्थ निघून गेल्यानंतर हा ठराव तिथं पारित करण्यात आला, मंजूर करण्यात आला. त्यामुळे अर्थात काही ग्रामस्थांचा या सगळ्या ठरावाला विरोध आहे. पण खरी बातमी पुढे आहे, कारण की ग्रामसभेने हा ठराव मंजूर केल्यानंतर हा जो ठराव आहे की मुस्लिमांनी या सगळ्या यात्रेमध्ये दुकानं लावू नये, त्याला गटविकास अधिकाऱ्यांनी विरोध केला आणि त्यांनी तो निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न केला. याच्यावरनं ग्रामसभा विरुद्ध गटविकास अधिकारी यांच्यामध्ये आता वाद सुरू झालेला आहे. आणि तुम्ही जसं म्हणता की तहसीलदार प्रशासन यांनी देखील आता याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. पण ही सगळी ज्याला म्हणतो आपण की प्रशासकीय बाजू किंवा कायदेशीर बाजू झाली. प्रश्न असा येतो की ह्याच्यामध्ये नितेश राणे हे जेव्हा त्या मडीच्या यात्रेत येतात आणि तिथं भाषण करतात, तेव्हा मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा? हे नेमकं राजकारण काय सुरू आहे? अर्थात राजकारण म्हणजे नितेश राणे हे हिंदुत्ववादी संघटनेचे नेते म्हणून ओळखले जातात. आणि मढीची यात्रा ही देखील एका कुठल्या समाजाच्या संबंधित नाही, तर सर्व धर्मीय यात्रा म्हणून ओळखली जाते. राणे आले आणि तिथनं भाषण केल्यानंतर एकच लक्षात येतं की व तिथं काहीतरी राजकारण करायचं, हिंदुत्वाचा मुद्दा आवळून धरायचा आणि आम्ही हिंदुत्वावर किती काम करतोय हे दाखवण्याचा राणेंचा हा प्रयत्न होता. मात्र तिथल्या ग्रामस्थांनी देखील या राणेंच्या याला तितकीशी दाद दिली असं वाटत नाही. नक्की काय घडलं? म्हणजे दाद दिली नाही ग्रामस्थांनी म्हणजे नेमकं काय झालं? राणेंना विरोध करण्यात आला का त्यांच्या विचारांना तिथून काय झालं नेमकं? नाही नाही, विरोधांना म्हणजे मुस्लिम यांना व्यावसायिकांना येऊ न द्यायचं असा जो ठराव घेतलेला होता, त्याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. एक गट नाराज आहे, अजून नाराज आहे की हा निर्णय घेतल्यामुळं महाराष्ट्रभर मढीचं नाव असं वेगळ्या अँगलनी घेतलं जातंय. आता आता प्रश्न असा आहे की नितेश राणेंनी भाषण केलं, थोडंसं भाषणाला काही लोकांचं समर्थन मिळालं, काही लोकांचं समर्थन नाही मिळालं. की ते लोकांना, ग्रामस्थांना एकच पाहिजे होतं की यात्रा उत्सव हा सर्व धर्मीय आहे, सर्व धर्माचा आहे, सर्व धर्माचे लोक इथे येतात, तर सर्व धर्मीय सारखाच हा यात्रा उत्सव झाला पाहिजे. अजूनही ग्रामस्थ त्यावर काही ठाम आहेत. नगरचे आमदार संग्राम जगताप हे देखील तिथल्या व्यासपीठावरती होते, आणि हो. नितेश राणे संग्राम जगताप यांच्यामध्ये पण जुगलबंदी झाली. तर खरं तर संग्राम जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, आणि शाहू फुले आंबेडकरांचा वारसा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सांगते. तेव्हा मग संग्राम जगताप जिथं मुस्लिम विरोध होतोय, तो काही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा नाहीये. मग संग्राम जगताप तिथं काय करत होते? अर्थात महायुतीचे सरकारमध्ये ते सहभागी असल्यामुळे त्यांना यावं लागलं असेल अर्थात. परंतु विधानसभा निवडणुकीतलं गणित पाहता, अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदानाची टक्केवारी झालेली आहे किंवा जो बदल झालेला आहे, त्यांना यापूर्वीच्या निवडणुकीत जे संबंधित लोकांकडून जी मतं मिळायची होती ती मिळाली नाही, आणि प्रामुख्याने हिंदुत्ववादी मतं मिळाली. आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा लावलेला आहे. अर्थात विधानसभेच्या अगोदरपासून देखील ते भगवे हे उपरणं वगैरे घेऊन फिरायचे नगर शहरात, अहिल्यानगर शहरामध्ये. तेव्हापासूनच त्यांची हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू झाल्याचं दिसून आलेलं आहे. मात्र ह्या मढीमध्ये एकत्र येऊन त्यांनी पुन्हा एकदा भक्कमपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय की मी हिंदुत्वाच्या वाटेवर आहोत. अहिल्यानगर मधलं शहरातलं स्थानिक राजकारण बघितलं तर संग्राम जगताप यांनी जे काय भगवी करण्याचं त्यांची जी भूमिका बदललेली किंवा त्यांचं जे काय भगवीकरण झालेले ते खूप चर्चेचा विषय आहे. तर त्या मागे नेमकं फक्त निवडणुकांचं गणित होतं तर त्या पलीकडे अजून काही शहरातली रिकामी असलेली भगवी जागा ते भरून काढण्याचा प्रयत्न करतायत? काय माहिती तुमच्याकडे? हो, अर्थात
आगामी निवडणुकामध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळेल नाही मिळेल शंका माहीत नाही. पण इथला 25 वर्षापासून ही जागा शिवसेनेकडे होती. अर्थात अनिल राठोड हे आमदार 25 वर्षापासून अहिल्यानगर शहराचे होते. आणि एक हिंदुत्वाचा मोठा पगडा या शहरावर असल्यामुळे आपणही आता ह्याच मुद्द्यावर आपण राजकारण करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो, हे कुठेतरी त्यांच्या डोक्यात आलं असावं. त्या अनुषंगाने त्यांनी ही सगळी वाटचाल सुरू केलेली आहे. अर्थात ही वाटचाल त्यांची त्यांना एक वेगळ्या दिशेने घेऊन देखील चालली असं पण दिसतंय. पण मग संग्राम जगताप यांनी जो काही हिंदुत्वाची आता भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरनं नगरच्या राजकारणावरती काय परिणाम होईल, अहिल्यानगरच्या राजकारणावरती? अहिल्यानगर शहर मतदारसंघ हा मुळातच शिवसेनेचा मतदारसंघ आहे. 25 वर्षापासून इथं शिवसेनेचे आमदार झालेले आहेत. आता संग्राम जगताप आमदार झालेले आहेत. तर हिंदुत्वाचा पगडा कायम राहावा याच्यावर मतदारसंघावर शहराचं नामकरण झालं. अहमदनगर अहिल्यानगर केलं. ह्या नामांतराचा सुद्धा मुद्दा निवडणुकीच्या कालावधीत घातला गेला. तर ह्या नामांतरामुळे त्यांनी हा स्वतःमध्ये बदल केला असावा असं मला वाटतं. धन्यवाद बंडूजी, तुम्ही जी काय माहिती दिली आणि त्यामुळे अहिल्यानगरमध्ये जे काय राजकारण चाललंय ते समजण्यास आम्हाला मदत झाली. मी पॉलिटिक्सला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर का पॉलिटिक्स चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.